माझं काय होतंय ते मला बरं वाटत नाही. बरं, माझं नाव तुम्हाला सांगते. माझं नाव मधुमती. सुंदर अप्रतिम नावापेक्षा हे तुझं अमाप सौंदर्य. मला वाटलं हे अरण्य. धनुष्याकृती भया चाफे कळीना गुलाबाच्या पाकळीप्रमाणे ओठ, कुरळे कुरळे केस, धानाच्या पाडसाप्रमाणे तुझी चाल. तू चालायला लागलीस की असं वाटतं, असं वाटतं तुझी चाल दुरू दुरू भुरू भुरू डाव्या डोळ्यावर बटन. मी तुझा नागोबा, तू माझी नागिन. बबन कौटणकर नाट रसिको श्रीमान बबन कौटणकर यांनी माझ्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी अमोल पार्थ शोधलाय. बबन कौटणकर यांना उदंड आयुष्याला व ऐश्वर्याने प्रार्थना करतो आणि आमच्या अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळाच्या वतीनं याचा स्वीकार करतो. नाट्यरसिको तुकाराम कोंडी, तुकाराम कोंडी यांनी माझ्या कलागुणासाठी त्यांचे तुमचे सर्वांचे आभार मानते. आमच्या अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळाचे पियुष कोंडिये यांनी सुद्धा कलागुणाचा गौरव केलाय. पियुष कोंडिये यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो आणि आमच्या अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळाच्या वतीनं याचा स्वीकार करतो. नागोबा नागी नागोबाई नको आणि ती नागी नाही नको. कारण माझं नाव मधुमती आहे. नागोबा नागिन नको नको. मग आई मी तुझा राजा, माझी राणी. राजाही नको आणि राणीही नको. आता तरी होय या राजाचा कधी बाजा वाजेल कळ. हो रे, राजा राणी नको. नको. मग आई तुझ्यासाठी काय पण. हो 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 ऐक तरी
मी तुझा पोपट तू माझी मैना झाली माझी दैना आता थोडा तरी विचार कर ना हो हो आग लागो या पोपटाला. काय म्हणे या पोपटाबरोबर सोडतोय. अगं किती प्रयत्न केले तुला सांगण्यासाठी मधुमती काय? आतापर्यंत दया माया आपुलकी प्रेम जिव्हाळा कुणाबद्दल निर्माण झाला नव्हता बरं. पण हे अभाव सौंदर्य पाहून तुझ्याजवळ प्रेमाची याचना केली अगं लग्न करूया लग्न. सुखानं संसार करूया ऐश्वर्यात ठेवी सुखात ठेवी होय 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 होय. या रण्यात मला ऐश्वर्यात ठेवणार. या रण्यात मी राहू तुमच्या समवेत. हो. शक्य नाही. नाही शक्य नाही. लग्न करण्याची इच्छा नाही अशा बरोबर लग्न करण्यापेक्षा समजून दे. मधुमती आलं लक्षात तुझं मन माझ्या मनाशी जुळत नाही लग्न करून उपयोग नाही करूच नका. कारण संसार सुखाचा होणार नाही नाही होणार. पण ही संधी सोडेल की काय म्हणजे असली संधी पुन्हा पुन्हा येते की काय हा. अगं हा एकांतवास आहे त्या एकांतवासात फक्त तू एकटी आहेस हे अमाप सौंदर्य तारुण्यानं घुसघुसलेला तुला देह केव्हा एकदा तुझ्या या सुंदर अंगाला स्पर्श करी काय? केव्हा एकदा तुझ्या गोड घालाचं चुंबन घेई केव्हा एकदा तुला माझ्या मनात मिठी घेई केव्हा माझ्या मनाचं समर्पण करी आणि कातळी माझारी जाई दुष्ट शैताना, वाटलं काय तुला? तुझ्या नेत्रासमोर दिसते ती साधारण स्त्री नव्हे, तर राजकन्या आहे मी. विराट नगरीची राजकन्या मधुमती म्हणतात मला. हे मधुमती तू विराट नगरीची राजकन्या आहेस मग फार बरं झालं कारण तुला अनुभव आहे आणि तुझ्यामुळं माझ्यातही बदल होईल म्हणून माझ्या मताशी एकरूप हो तुझ्या बरोबर होईल की माहित नाही, पण आजच्या जीवनात मी तुला सुसंधी देते. हे सारे धंदे व्यवसाय सोड आणि माझ्याजवळ चाकरी कर. माझ्या सैन्यात भरती हो.